सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन पहिले राजे याचा 19 अध्याय 4 ते 8 वचन. पहिले राजे याचा 19 अध्याय 4 ते 8 वचन. तो स्वतः राणा एका दिवसाची मजल चालून जाऊन एका रतामाच्या झुडपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले. माझा अंत कर. मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही. तो रतामाच्या झुडपाखाली पडून झोपी गेला. तेव्हा एका देवदूताने त्यास स्पर्श करून म्हटले, उठ, हे खा. त्याने पाहिले तो निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर व पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेवली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो खाऊन पिऊन पुन्हा झोपी गेला. परमेश्वराचा देवदूत पुन्हा दुसऱ्यांदा त्याच्याकडे आला व त्याला स्पर्श करून म्हणाला, उठ, हे खा, कारण तुला भारी वाटेल असा प्रवास करावयाचा आहे. त्याने उठून ते अन्न पाणी सेवन केले. त्या अन्नाच्या बळावर 40 दिवस व 40 रात्री चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहोचला. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, आजच्या दिवसामध्ये जो शास्त्रपाठ आम्ही जो वाचण्यात आलेला आहे, पहिले राजे याचा 19वा अध्याय आणि 4 ते 8 या वचनामध्ये आम्ही पाहतो की विशेष प्रकारे आम्हाला एलिया जो परमेश्वराचा महान संदेष्टा, इस्रायलचा जो संदेष्टा आहे त्याच्याबद्दल आम्हाला या ठिकाणी दिसून येतं. परंतु त्या अगोदर जर त्याची पार्श्वभूमी आम्ही पाहतो तर इस्रायलचा जो राजा आहे अहाब आणि त्याची पत्नी म्हणजे इस्रायलची जी राणी जी आहे
ती इस्बेल यांच्या संदर्भात आम्हाला काही गोष्टी इथे दिसून येतात. आणि मुख्यतः ते म्हणजे की परमेश्वराने जे दोन विभागलेले जे राष्ट्र निर्माण केले होते, एक यहुदा राष्ट्र आणि दुसरा इस्रायल राष्ट्र, त्या इस्रायल राष्ट्रामधला हा एक अत्यंत क्रूर आणि वाईट असा राजा आम्हाला दिसून येतो. आणि त्याहीपेक्षा जी अत्यंत क्रूरता दिसून येते ती त्याची पत्नी म्हणजे राणी इस्बेल जी आहे तिच्यामध्ये दिसून येते. कारण की इस्बेल जी आहे ही पूर्णपणे मूर्तीपूजक अशी होती आणि तिनेच आपल्या पतीला सुद्धा मूर्तीपूजेच्या मागं लावलेलं आहे. आणि एवढंच नव्हे, परंतु त्या मूर्तींसाठी ती होमबली करत होती आणि त्यासाठी तिने आपले स्वतःचे काही संदेष्टे नेमलेले होते. जवळपास 400 पेक्षा अधिक संदेष्टे तिचे होते की जे ते दररोज त्या मूर्तीला पाहून ते संदेश देत होते. आणि म्हणून परमेश्वरचा कोप त्यांच्यावरती जो आलेला आहे, परमेश्वरचा राग जो त्यांच्यावरती आलेला आहे आणि त्यासाठी संपूर्ण इस्रायल राष्ट्र जे त्या पापामध्ये पडलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वराने एक संदेष्टा त्यांच्यासाठी निर्माण केलेला आहे, जो एलिया संदेष्टा, ज्यांनी महान कार्य त्या देशामध्ये केलेलं असं आम्हाला दिसून येतं. आणि ज्या वेळेस जी इस्बेल जी राणी आहे ती या संदेष्टाच्या मागं लागलेली आहे आणि त्या संदेष्टाला ती त्या ठिकाणी म्हणते की तेव्हा इस्बेलने जासूद पाठवून एलियाला बजावले की संदेष्टांच्या जीवाच्या गतीसारखी तुझ्या जीवाची गती उद्या याच वेळी केली नाही तर देव माझे तसे त्याहूनही अधिक करो. ती पूर्णपणे या देवाच्या सेवकाच्या ती मागं लागलेली आहे. आणि ज्यावेळेस एलियाला हे कळतं त्यावेळेस आम्हाला असं दिसून येतं वचन 3 आणि 4 मध्ये की एलिया तिथून आपला जीव घेऊन तो पळत जातो आणि एका झाडाखाली त्या ठिकाणी तो बसलेला आहे की जेथे परमेश्वरचं वचन त्याला येतं. आणि परमेश्वर म्हणतो की एलिया, जे मी तुला देत आहे ते उठ आणि ती भाकर तू खा, कारण की त्या भाकरीवरती तुला 40 दिवस प्रवास करायचा आहे. आणि म्हणून एलिया ती भाकर खाऊन आम्ही पाहतो की 40 दिवसाच्या प्रवासाला तो जात आहे. प्रियानो, बऱ्याच वेळेस आम्ही पाहतो की कधी कधी आम्ही देवाचे सेवक म्हणून किंवा देवाचे दास म्हणून किंवा एक विश्वासणारे म्हणून या प्रकारचे संकटाला आम्हाला सामोरे जावं लागतं. परंतु कधी कधी परमेश्वर आम्हाला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आम्हाला तो लावून देतो. जसं की आम्ही पाहतो की एलियासाठी अत्यंत एक साधारण गोष्ट परमेश्वराने दिलेली आहे आणि ती म्हणजे की तो म्हणतो की एक भाकर आणि पाण्याची एक सुरई जी दिसते ती आपल्या उशाशी ठेव. आणि ती खाऊन पिऊन तो त्या ठिकाणी झोपी गेला आणि नंतर त्यांनी त्याचा पुढचा प्रवास जो केलेला आहे. परमेश्वर साठी एक छोटीशी क्षुल्लक गोष्ट सुद्धा आमच्या जीवनासाठी एक महान कार्य त्या ठिकाणी होत असते. परंतु त्याची आज्ञा पाळणं आम्ही अत्यंत महत्वाचं आहे की जे एलियाच्या संदर्भात आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आमच्याही जीवनात ज्यावेळेस परमेश्वराचं एक छोटंसं जरी काम आहे तरी आम्ही त्याचं आज्ञापालन करणं अत्यंत महत्वाचं आहे. या वचनामध्ये देवाच्या महान सेवकाच्या द्वारे आम्हाला असं दिसून येतं की परमेश्वराच्या आज्ञेचं त्यांनी तंतोतंत त्यांनी पालन केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये ते आज्ञापालन करत आहोत का, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. प्रभू करो आणि आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही त्याचं आज्ञापालन करण्यासाठी शिकूया. आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझ्या चरणाजवळ, तुझ्या समक्षतेमध्ये तुझे दास, तुझे सेवक, तुझे विश्वासणारे म्हणून आम्ही येतो आहोत. प्रभू, अनेक वेळ ज्या ज्या संकटामधून आम्ही जात असतो त्या प्रत्येक संकटामधून तू आम्हाला बाहेर काढण्यासाठी कधी कधी प्रभू आमच्या जीवनात एक छोटंसं क्षुल्लक काम तू करत असतो. परंतु आम्ही त्या छोट्याशा क्षुल्लक कामामध्ये पण आम्ही आज्ञापालन करणं अत्यंत महत्वाचं आहे. ते शिकण्यासाठी, त्याचं पालन करण्यासाठी आम्हाला शक्ती आणि सामर्थ्य दे. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आत्माचा हर्ष घोर अक्षय वाढवी, ख्रिस्त राये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले, दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी जाहलो. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी
या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.